तुम्हालाही अगदी 15 मिनटात असा गाजर हलवा बनवायचा आहे का? तर चला तर मग आज मी हीच रेसिपी तुमच्याशी शेअर करते. तर सर्वात प्रथम इथे मी एक छोटा कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे इथे मी बटर घालून घेतलेलं आहे. तुम्ही बटरऐवजी तूपही यूज करू शकता. त्यानंतर इथे मी गाजर घेतलेलं आहे, त्याची साल काढून घेतली आणि अशा प्रकारे मी कट करून घेत आहे. तर अंदाजे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत. 3 मोठ्या आकाराचे गाजर होते, त्याची साल काढली आणि मी अशा प्रकारे मोठ्या जे छोटे छोटे तुकडे करा, मोठे करा, तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे आपल्याला कट करून कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर अगदी 2 ते 3 मिनटं आपल्यावर हे परतून घ्यायचे आहेत बटरवर किंवा तुपावरही परतून घेऊ शकता. तर छान परतलं गेल्यानंतर आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे. तर जेवढे गाजर घातलेत ते बुडेसपर्यंत मी दूध घालणार आहे. तर बघू शकता एवढं दूध घालून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला लगेचच त्याला झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. छान गाजर शिजलं पाहिजे इथंपर्यंत आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर आता बघू शकता इथे मी 4 शिट्ट्या करून घेतल्या होत्या. 4 शिट्ट्या झाल्यानंतर आता आपल्याला हे सगळं मॅश करून घ्यायचं आहे. खूप छान गाजर शिजलेलं आहे. तर आता मी लगेचच मॅश करून तुम्हाला दाखवते. खूपच झटपट ही रेसिपी होते. ॲक्च्युली गाजराचा सीझन आहे, तर बऱ्याच वेळा घरी डिमांड असते की गाजराचा हलवा हवा आहे. तर दरवेळी ते गाजर किसत बसायला वेळ लागतो. अशावेळी असा झटपट तुम्ही हलवा करू शकता. अगदी झटपट होतो आणि खूप टेस्टी हलवा होतो. तुम्हाला वाटणारही नाही हा बिना किसता आपण गाजराचा हलवा केला आहे. तर बघू शकता सगळं मी मॅश करून घेतलं आणि आता तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारे टेक्स्चर आहे ते. अगदी आपण किसून गाजर करतो तशा प्रकारेच छान मॅश झालेलं आहे. आणि आता यामध्येच आता आपण साखर घालणार आहोत. तर इथे मी 4 चमचे साखर घालत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्येच मी आता 2 चमचे मिल्क पावडर ॲड करणार आहे. मिल्क पावडर बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. परंतु मिल्क पावडरनं टेस्ट खूप छान येते, खव्यासारखी टेस्ट येते. त्यामुळं नक्की घाला जर असेल तर, आणि आवडत नसेल तर स्किपही करू शकता. तर आता छान मिक्स केलं, कारण की आपण दुधामध्ये शिजवलेलं आहे, मिल्क पावडर घातली त्यामुळे त्याला खूप अप्रतिम चव येते. तर आता छान मिक्स करायचं. गॅस आता मी मोठा केलेला आहे आणि छान आता जे काही दूध आहे ते आटवून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता सगळं आटल्यानंतर मी थोडंसं पोर्शन बाजूला काढून घेतला होता, कारण माझ्या घरी माझ्या मुलीला वेलची पावडर आवडत नाही. त्यामुळं मग असं काही गोड पदार्थ असते तर मी शक्यतो बाजूला काढून घेते, कारण मग ती खातच नाही. आणि बाकीच्या याच्यामध्ये मी आता वेलची पावडर घालून घेतली. परत एकदा छान मिक्स केलं आणि आता आपल्याला हे थंड खावा किंवा गरम गरम खावा. ॲक्च्युली थंडीचे दिवस आहेत, तर गरम गरम गाजर हलवा छान लागतो. तर आता इथे मी सर्व केलेलं आहे बघू शकताय. आणि वरून ड्रायफ्रूट्स घाला किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल. तर आता इथे मी सगळे टुटी फ्रुटी होते, छान वाटावं यासाठी मी टुटी फ्रुटी घातलेत. कोणी कोणी चेरी घालतात, गुलाबजामुन घालतात, वेगवेगळ्या प्रकारे हलवा सर्व केला जातो. तर नक्की अशा प्रकारे करून बघा जर आवडत असेल तर. आणि आवडलं तर मात्र एक लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.